Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we covered the part related to antiarrhythmic drug. Okay, so antiarrhythmic drugs, these are the drugs used for the treatment of arrhythmia, right? And arrhythmia, it is nothing but the disturbances into the cardiac rhythm. Okay, so आपण ह्या चॅप्टरमध्ये असे ड्रग स्टडी करणार आहोत की जे कार्डियकचं जो रिदम आहे, हार्ट रेट आहे, ते अल्टर झालेल्या कंडिशनमध्ये ते नॉर्मल लेवलला आणायचं काम करतात. ओके, सो त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं तर दोन मेजर क्लास आहेत, ड्रग्स दॅट डिप्रेसेस द मायोकार्डियम अँड ड्रग ॲक्टिंग थ्रू द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके, सो फर्स्ट जो क्लास आहे ड्रग दॅट डिप्रेसेस द मायोकार्डियम, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट सब क्लास कवर केला होता, दॅट इज इलेक्ट्रोफिजिओलॉजिकली ऑलवेज डिप्रेसंट. ओके, सो दीज ड्रग्स दॅट डिप्रेसेस द मायोकार्डियम बाय ब्लॉकिंग अ सोडियम चॅनल. ओके, सो त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिजिओलॉजिकली ऑलवेज डिप्रेसंट एजंट बघितलं तर आपण क्युनिडिन, विच इज ॲन मेजर प्रोटोटाईप ऑफ ड्रग. ओके, क्युनिडिनमध्ये आपण त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन, मोड ऑफ ॲक्शन, ॲडवर्स रिॲक्शन्स, त्याच्यानंतर त्याचे प्रिपरेशन अँड डोसेस रेजिमिन, ओके, थेरापेटिक युजेस, टॉक्झिसिटी, हे सगळे पॉईंट्स कवर केले होते. ओके, त्याच्यानंतर आपण प्रोकेनामाइड हा ड्रगसुद्धा स्टडी केला होता. नंतरचा नेक्स्ट जो सब क्लास आहे दॅट इज इलेक्ट्रोफिजिओलॉजिकली पार्शियल डिप्रेसंट. ओके, सो पार्शियल मीन्स क्युनिडिनपेक्षा थोडी कमी स्ट्रेंथने हा ॲक्शन शो करणार आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रोफिजिओलॉजिकली पार्शियल डिप्रेसंट असं म्हटलं जातं. ओके, सो त्याच्यामधला अँटीअरिथमिक ड्रग आहे लिडोकेन अँड फिनिटॉइन सोडियम. ओके, सो आता दोनच क्लास ह्या चॅप्टरमध्ये उरलेले आहेत, ते आज आपण कंप्लीट करून हा चॅप्टर आपण इथे, म्हणजे हा जो पार्ट आहे अँटीअरिथमिक ड्रग, तो आपण इथे कवर करायचा आहे. ओके, इथे फिनिश होणार आहे चॅप्टर. सो जो सब क्लास आहे फर्स्ट क्लासमधला, त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोफिजिओलॉजिकली पार्शियल डिप्रेसंट लिडोकेन बघायचं आहे. ओके, लिडोकेन विच इज ऑल्सो नोन ॲज लिग्नोकेन. ओके, सो तुम्हाला जर आठवत असेल तर लोकल अनेस्थेटिकमध्ये आपण लिग्नोकेन ॲज ॲन प्रोटोटाईप ऑफ ड्रग स्टडी केलेला आहे. ओके, सो लिग्नोकेन इट इज ॲन लोकल अनेस्थेटिक. ओके, विच डिप्रेसेस ऑटोमॅटिसिटी इन वेंट्रिक्युलर टिश्यूज. ओके, विच शोज देअर इफेक्ट ऑन हार्ट मसल्स दॅट डिप्रेसेस द ऑटोमॅटिसिटी ऑफ द वेंट्रिक्युलर टिश्यूज. ओके, सो इट हॅज लिटल इफेक्ट ऑन कंडक्शन वेलोसिटी ऑफ नॉर्मल टिश्यूज. ओके, सो जे नॉर्मल बॉडीचे टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये जी कंडक्शन, एक मसल टोन असते. ओके, so due to the nerve impulse conduction there will be a muscle tone is present into muscles, so that conduction velocity of these normal tissues get affected with the help of lignocaine. Okay, so it is most useful in the treatment of ventricular arrhythmia. Okay, so ventricular टाईप ऑफ अरेथमियाच्या कंडिशनमध्ये मोस्टली लिग्नोकेन हा प्रिफरेबली यूज केला जातो. ओके, आणि जनरली इंट्रावेनस रूट प्रिफर केला जातो फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस लिडोकेन drug. Okay, so it is an popular antiarrhythmic and also local anesthetic agent. So local anesthetic action of this drug by showing by membrane stabilizing action. So both action, that is antiarrhythmic and local anesthetic action produced by this lignocaine drug through the membrane stabilizing action. Okay, so the lowest potency for the sodium channel inactivated state, ectopic foci, enhanced phase 4 depolarization in partially depolarized or stretched PF. PF it is nothing but the peak flow. Okay, means threshold value. Okay, so after depolarization antagonized, no effect on SAN. SAN it is nothing but the synovial atrial node. Okay, sinoatrial node. So practically no action on atrial fibers. Rate of zero phase in AVN, that is atrioventricular node, and ventricles which is not affected. Okay, सो आपण जर ह्याचे मोड ऑफ ॲक्शन बघितले तर हा जो ड्रग आहे विच ॲक्ट बाय द ब्लॉकिंग ऑफ सोडियम चॅनल. ओके, बट पोटेन्सी मीन्स इफिकसी टू जॉईन दॅट, टू बाइंड दॅट सोडियम चॅनल इज लो ॲज कम्पेअर टू द quinidine drug. Okay, so lowest potency for the sodium channel inactivated state, ectopic foci. After depolarization antagonized, no effect on SAN, practically no action on atrial fibers.
ओके. सो सिनोॲट्रिव्हियल नोडमधून जे इम्पल्सचं जनरेशन होतं, कंडक्शन होतं, त्याच्यावर कोणतीही ॲक्शन नाही आहे. ओके. बट जे इक्टॉपिक फोसाय म्हणून ॲक्ट होणारे पॉईंट आहेत ॲट्रियामध्ये की ज्याच्यामध्ये नर्वचे इम्पल्स जनरेशन होत राहतं, ते जे आहेत ते ब्लॉक करतात. ओके. थ्रू द ब्लॉकेज ऑफ दिस सोडियम चॅनल. ओके. प्रॅक्टिकली नो ॲक्शन ऑन ॲट्रियल फायबर्स. ओके. सो ॲट्रियाचे जे फायबर्स आहेत त्याच्यावर सुद्धा कोणतीही ॲक्शन नाही आहे. ओके. सो रेट ऑफ झिरो फेज इन एव्हियन अँड वेंट्रिकल्स विच इज नॉट अफेक्टेड. ओके. सो लास्टची जी फेज आहे हायपरपोलरायझेशन, जी झिरो फेज आहे. ओके. झिरो फेज इट इज नथिंग बट द फर्स्ट फेज, दॅट इज डिपोलरायझेशन फेज. ओके. विच इज नॉट अफेक्टेड बाय द लिडोकेन. ओके. आपण क्युनिडिन बघितलं होतं की क्युनिडिन हा ड्रग आहे विच इज मोस्टली अफेक्टेड अ फेज 0. ओके. सो डिपोलरायझेशनची फेज आहे ती क्युनिडिन मोस्टली अफेक्टेड आहे. इथे लो ॲफिनिटी असल्यामुळे सोडियम चॅनलला बाइंड होण्यासाठी हा जो ड्रग आहे लिग्नोकेन विच डज नॉट अफेक्ट द फेज 0 ऑफ दिस ॲक्शन पोटेन्शियल. ओके. सो त्याच्यामुळे डिपोलरायझेशन आहे त्याच्यावर, त्या फेजवर कोणताही इफेक्ट शो करणार नाही आहे. ओके. रिडक्शन इन APD इन PF अँड वेंट्रिक्युलर मायोकार्डियम. ओके. सो APD इट इज नथिंग बट द ॲक्शन पोटेन्शियल ड्युरेशन. ओके. So action potential duration is reduced and the ventricular so reduction in action potential duration in peak flow and the ventricular myocardium. ओके. सो इथे तुम्हाला जो ग्राफ दिसतो आहे, छोटी एक इमेज आहे, त्याच्यामध्ये दिसेल एक ब्लॅक कलरचा पीक आहे आणि एक रेड कलरचा आहे. ओके. सो रेड कलरचा जो पीक मिळालेला आहे विच इज ड्यू टू द दिस लिडोकेन. ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल की पीक व्हॅल्यू जी आहे ती त्याच पॉईंटला मिळणार आहे, म्हणजे फेज 1 तिथेच एंड होणार आहे. बट फेज 2 बघितलं तर त्याच्यामध्ये प्रोलॉंग झालेला आहे पिरियड अँड ऑल्सो रिफ्रॅक्टिव्ह पिरियड आहे तो सुद्धा प्रोलॉंग झालेला आहे ॲज कम्पेअर टू द नॉर्मल पीक. ओके. मीन्स जे हार्टचे पीक होणार आहेत इन अरिथमिया कंडिशन त्याच्यापेक्षा जास्त प्रोलॉंग पिरियड हा एका बीटसाठी लागणार आहे. ओके. आणि असे ॲक्शन शो करून लिडोकेन आहे तो हार्ट रेट डिक्रीज करायचं काम करतं. ओके. Actions that include selective action on partial depolarized and cell with APD. APD it is nothing but the action potential duration. Okay. So the normal ventricular and conducting fibers which is not affected. Okay. So suppression of automaticity in ectopic foci, that is re-entry, one way or two way block. Okay. So it causes the suppression of this ऑटोमॅटिसिटी और ऑटोमॅटिक ॲक्टिव्हिटी ऑफ एक्टॉपिक फोसाय. ओके. जे एक्स्ट्रा पेसमेकर म्हणून ॲक्ट होतात त्यांचं काय करणार आहे तो सपरेशन करणार आहे. ओके. सो वन वे और टू वे ब्लॉक इज देअर. ओके. सो एनहान्स फेज 4 डिपोलरायझेशन इन पार्शियली डिपोलराइज्ड और स्ट्रेच PF दॅट इज APD लॉन्ग. ओके. सो फेज 4 जी आहे ती तो एनहान्स करणार आहे. ओके. म्हणजे जी हायपरपोलरायझेशनची फेज आहे ती काय करणार आहे, एनहान्स करणार आहे आणि त्याच्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह पिरियड जो आहे तो इन्क्रीज होणार आहे. ओके. म्हणजे सेकंड बीट यायला वेळ लागणार आहे, ड्युरेशन वाढणार आहे. ओके. सो लिटल इफेक्ट्स ऑन कार्डियक कॉन्ट्रॅक्टिलिटी अँड आर्टियर ब्लड प्रेशर ऑल्सो. ओके. इट प्रोड्युसेस द लिटल इफेक्ट सिमिलर टू दिस किनेडिन इफेक्ट ऑन द आर्टेरियल blood pressure and contractility, means reduces the blood pressure and also decreases the contractility rate of heart. Okay. So these are the effect exerted by the lignocaine drug which acts as a partial depressant. Okay. Next partial depressant that include a phenytoin drug, phenytoin sodium. Okay. So phenytoin sodium mechanism which is similar to the lidocaine सारखं सेम त्याचं मेकॅनिझम आहे. फार्माकोलॉजिकल इफेक्ट दॅट डिक्रीजेस द ऑटोमॅटिसिटी इन PF. ओके. जो पीक फ्लो अटेन करायचे जे ऑटोमॅटिसिटी आहे हार्टची ती काय करणार आहे तो डिक्रीज करणार आहे. ओके. कॉम्पीट विथ कार्डियक ग्लायकोसाइड फॉर द कॉम्बिनेशन ऑफ सोडियम पोटॅशियम ATPase pump. ओके. So it compete with the cardiac glycosides and to bind to the sodium potassium ATPase pump. Okay. Clinical use of this phenytoin is to treat the digoxin induced arrhythmia. Okay.
So generally phenytoin sodium which depresses the ventricular automaticity, okay, but does not decrease the conduction velocity in ventricles, okay. So ventricles जे ऑटोमॅटिसिटी आहे म्हणजे इक्टॉपिक फोसा जे रिॲक्ट होतात त्यांची रीएंट्री आणि कंडक्शन ब्लॉकमुळे इम्पल्स जनरेट जे होत राहतात इन अबनॉर्मल कंटेंट, सो ते काय करणार आहे, डिक्रीज होणार आहेत, ओके. बट जे कंडक्शन वेलॉसिटी आहे वेंट्रिकलची त्याच्यावर त्याचा कोणताही इफेक्ट दिसून येणार नाही, ओके. आणि जनरली फिनिटॉइन सोडियम दिस ड्रग जनरली गिवन ओरली इन 100 to 200 mg डोसेस 4 times डेली, ओके. 4 times डेली, दिवसातून 4 वेळा 100 to 200 mg या रेंजमध्ये हा जो ड्रग आहे तो ओरली ॲडमिनिस्ट्रेट केला जातो इन अरेथमिया कंडिशन, ओके. सो द डोसेस फॉर दिस फिनिटॉइन ड्रग यू मस्ट हॅव टू राईट डाऊन इन टू युअर नोटबुक. ओरली 100 to 200 mg 4 times daily for the phenytoin sodium, okay. So here it is second subclass of this मायोकार्डियम डिप्रेसंट मेजर क्लास मधला हा जो सेकंड क्लास आहे इलेक्ट्रोफिजिओलॉजिकली पार्शियल डिप्रेसंट हा कवर झालेला आहे, ओके. सो याच्यामध्ये आपण लिग्नोकेन बघितलेला आहे, फिनिटॉइन बघितलेला आहे, ओके. नेक्स्ट मेजर क्लास इज दॅट ड्रग ॲक्टिंग थ्रू ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, ओके. सो आपल्याला माहिती आहे की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे 2 टाईप आपण ऑलरेडी इन ब्रीफ बघितलेले आहेत, सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक, ओके. पॅरासिम्पॅथॅटिक विच इज असोसिएटेड विथ रेस्ट फंक्शन ऑफ बॉडी अँड सिम्पॅथॅटिक विच इज असोसिएटेड विथ ॲक्शन अँड रिॲक्शन्स ऑफ बॉडी, ओके. सो जनरली अरेथमियामध्ये काय होतं आहे, बॉडीचे जे हार्टचं फंक्शन आहेत ते इन्क्रीज होणार आहे, ओके. सो दॅट्स वाय दिस सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशन आहे ते तिथे दिसून येणार आहे, ओके, अरेथमियामध्ये. सो त्याच्यामुळे असे ड्रग्स विच प्रिव्हेंट्स द सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशन विच इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अरेथमिया, ओके. सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे प्रोप्रॅनोलाल, ओके. सो प्रोप्रॅनोलाल आपण ऑलरेडी सिम्पॅथोलायटिक चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे, ओके. सो इट्स ॲक्ट्स ॲज अन सिम्पॅथोलायटिक, ओके. सिम्पॅथो इट इज नथिंग म्हणजे सिम्पॅथोमायमेटिक means sympathetic nervous system related, and lytic it is nothing but the breakdown, okay. So propranolol which is act as an sympatholytic, okay. So pharmacological action that includes a beta adrenergic receptor blocker, decreases the myocardial contractility that produces a negative inotropic action, and also decrease into the heart rate that is negative chronotropic action, ओके. सो हार्टची जी मायोकार्डियल वॉल आहे त्याची कॉन्ट्रॅक्टिलिटी रेड्यूस करणार आहे, दॅट रिझल्ट्स इन टू अ निगेटिव्ह आयनोट्रॉपिक ॲक्शन, ओके. अँड डिक्रीज इन टू द हार्ट रेट ऑल्सो दॅट प्रोड्युसेस अ निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक ॲक्शन. हार्ट ऑटोमॅटिसिटी गेट डिक्रीज, फेज 4 स्लोप ऑफ द डायस्टोलिक डिपोलरायझेशन गेट डिक्रीज, अँड एव्ही कंडक्शन इज ऑल्सो डिक्रीज, ओके. सो एव्ही कंडक्शन डिक्रीज होणार आहे, हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटी, ऑटोमॅटिसिटी, हार्ट रेटसुद्धा डिक्रीज होणार आहेत, आणि फेज 4 आहे ॲक्शन पोटेन्शियलची ती काय होणार आहे, प्रोलॉंग होणार आहे, डिक्रीज होणार आहे, ओके. सो दिस इज द मोड ऑफ ॲक्शन ऑफ दिस प्रोप्रॅनोलाल, ओके. So therapeutic uses that includes this uses as an in the condition like supraventricular arrhythmias, re-entry arrhythmias and digoxin induced arrhythmias, okay. So ह्या सगळ्या कंडिशनमध्ये प्रोप्रॅनोलाल ॲज अन अँटी अरेथमिक ड्रग यूज केला जातो, ओके. ॲडवर्स इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ प्रोप्रॅनोलाल दॅट इन्क्लूड्स सिडेशन, स्लीप disturbances, depression, worsening of pre-existing asthma and other form of airway obstruction, okay. Then severe hypotension is there, bradycardia, heart block or cardiac arrest from the dosage, okay, excess dosage, and also it causes the heart failure, okay. So generally propranolol will cause decrease into the myocardial automaticity, okay, and also it decreases the AV conduction velocity and prolongs the refractory period, okay. So this is the basic mode of action which is related to the propranolol drug, okay. So generally this action shows specifically in supraventricular tissues, okay. So ventricles मध्ये जे supraventricular tissues आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली प्रोप्रॅनोलॉलची ॲक्शन आहे ती दिसून येते, अँड इट ऑल्सो हॅज अ क्युनिडिन लाईक मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्शन इन लार्ज डोसेस, ओके. सो जेव्हा प्रोप्रॅनोलॉलचा लार्ज डोस ॲडमिनिस्ट्रेट केला जातो तेव्हा क्युनिडिन लाईक मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्शन प्रोप्रॅनोलॉल शो करतं, मीन्स ब्लॉकेज ऑफ सोडियम चॅनल, ओके. So this combined action antagonize the tachyarrhythmias precipitated by sympathetic stimulation, okay. So sympathetic nervous system च्या स्टिम्युलेशनमुळे जो अरेथमिया अराईज झालेला असतो टॅकिअरेथमिया दॅट इज इन्क्रीज इन टू द हार्ट रेट, त्याच्या
ट्रीटमेंटसाठी जनरली यूज केला जातो. ओके, अल्सो हार्ट रेट इन्क्रीजेस ड्युरिंग द एक्सरसाइज और इमोशन्स और ॲनास्थेशिया लाईक कंडिशन्स. ओके, सो त्या कंडिशनमध्ये प्रोप्रानोलोल ॲज अन अँटी ॲरिथमिक ड्रग यूज केला जातो. ओके, बिकॉज इट ॲक्ट्स ॲज अन सिम्पॅथोलायटिक. Okay, so the drug is given slowly intravenously, intravenous route आहे. Also it is orally also it is given in the dose of 10 to 30 mg every 6 to 8 hours. Okay, so intravenously सुद्धा ॲडमिनिस्ट्रेट केला जातं आणि ओरली सुद्धा ॲडमिनिस्ट्रेट केला जातं. ओके, ओरली ॲडमिनिस्ट्रेट केल्यावर प्रोप्रानोलोलचा डोस आहे 10 to 30 mg एव्हरी 6 to 8 hours. ओके, प्रत्येक 6 ते 8 तासाला 10 ते 30 mg एवढा ड्रग प्रोप्रानोलोल ओरली ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. ओके, सो दिस इज रिलेटेड टू द प्रोप्रानोलोल. ओके, प्रोप्रानोलोलचं जर ब्रीफ क्लासिफिकेशन आपण बघितलं तर क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 आणि मिससेलेनियस असं आहे. ओके, क्लास 1मध्ये सोडियम चॅनल ब्लॉकर्स, क्लास 2 बीटार्जिनिर्जिक ब्लॉकर्स. ओके, देन क्लास 3मध्ये पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स, क्लास 4मध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स अँड मिससेलेनियसमध्ये आहे ॲडिनोझिन, डिगॉक्झिन, AV ब्लॉक इज देअर, दॅट इज ॲट्रॉपिन ड्रग. ओके, सो आपल्याला जे क्लासिफिकेशन करायचं आहे ते आपल्या बुकमध्ये मेन्शन केलेलं आहे. ते मेजर 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. ड्रग दॅट डिप्रेसेस द मायोकार्डियम, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिजिओलॉजिकली ऑलवेज डिप्रेसंट, इलेक्ट्रोफिजिओलॉजिकली पार्शियल डिप्रेसंट, राईट. अँड ड्रग्स ॲक्टिंग थ्रू द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये सिम्पॅथोलायटिक आणि कोलिनर्जिक ड्रग. ओके, सो जनरली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम विच इज असोसिएटेड विथ रेस्ट फंक्शन ऑफ बॉडी, की ज्याच्यामध्ये हार्टबीट जे आहेत हार्टचे ते कमी असतात. ओके, सो पॅरासिम्पॅथोमॅमेटिक ड्रगसुद्धा अँटीॲरिथमिक ड्रग म्हणून यूज केले जाऊ शकतात बिकॉज दे produces a decrease into the heart rate like effect. Okay, so that's why cholinergic drug is also used as an antiarrhythmic drug. Example for this is edrophonium. Okay, so edrophonium drug as an cholinergic drug used for the treatment of this arrhythmia condition. Okay, so here it is mentioned the graph. Okay, now normal heartbeat आहे फर्स्ट जर इमेज तुम्ही बघितला तर, देन फास्ट हार्टबीट आहे, स्लो हार्टबीट आहे. ओके, आणि इरेग्युलर इट इज अन कॉम्बिनेशन ऑफ फास्ट अँड स्लो ऑल्सो. ओके, सो फर्स्ट काय होणार आहे, ॲक्टिवेशन ऑफ ॲट्रिया होतं. देन ॲट्रियामधून जो एस नोड आहे त्याच्याकडून AV नोडकडे कंडक्शन केलं जातं आणि मग व्हेंट्रिकलमध्ये त्याचं कंडक्शन होतं थ्रू द बंडल ऑफ हिस अँड पुरकेंजे फायबर. अँड देन ॲक्टिवेशन ऑफ व्हेंट्रिकल्स होतं. अँड देन रिकव्हरी वॉल जे आहेत ते काय होणार आहेत, जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ते ट्रायकस्पाइड अँड बायकस्पाइड वॉल आहेत ते क्लोज होणार आहेत, विच प्रिव्हेंट्स द ब्लॉक फ्लो ऑफ ब्लड थ्रू द atria. Okay, so here it is mentioned the wave which is observed during this, that is activation of atria. P wave is observed when the activation of ventricles, QRS wave is observed, and when recovery valve is closed. Okay, recovery means जेव्हा व्हेंट्रिकल कन्स्ट्रिक्ट होणार आहेत तेव्हा त्याच्यातलं ब्लड ते पोअर करणार आहेत ॲरेटरी आणि अवोटामध्ये, आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा व्हेंट्रिकल्सची रिकव्हरी होणार आहे म्हणजे ते त्यांचं डायलेशन होणार आहे तेव्हा मग टी फेज अराईज होणार आहे. ओके, सो हिअर इट इज मेन्शन द ड्रग विच अफेक्ट्स द कार्डियक ॲक्शन पोटेन्शियल, दॅट इन्क्लूड फर्स्ट क्लास जो आपण बघितलेला आहे सोडियम चॅनल ब्लॉकर, त्याच्यामध्ये मॉडरेट बघितलं आहे, वीक बघितलं आहे, स्ट्रॉंग. ओके, सो मॉडरेटमध्ये क्विनिडीन प्रोकेनामाइड बघितलेला आहे, वीकमध्ये लिडोकेन फिनिटॉन बघितलेला आहे. ओके, आणि स्ट्रॉंगमध्ये फ्लेकिनिड आणि प्रोफॅफेनॉन ड्रग आहेत. ओके, की जे आपल्याला मेन्शन आपल्या सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन केलेले नाही आहेत. ओके, सो ते जनरली अफेक्ट फेज 0, दॅट इज डिपोलरायझेशन फेज. ओके, नेक्स्ट आपण बघितलं कॅल्शियम channel blockers drugs are generally used which blocks the calcium channel in phase 2. Okay, verapamil, diltiazem is also included. Then class 3 is there, potassium channel blocker. Okay, so amiodarone sotalol drug is also used as an they block the फेज 3 पोटॅशियम चॅनल ब्लॉक करतात. ओके, आणि फेज 4 जी आहे हायपरपोलरायझेशन विच इज ब्लॉक्ड विथ द हेल्प ऑफ प्रोप्रानोलोल अँड मेट्रोपोलोल विच इज बीटा ब्लॉकर्स. ओके, so here it is some drugs which shows their effect on action potential of heart. Okay, so now आपण एक ॲनिमेशन व्हिडिओ बघूया की ज्याच्यामध्ये अँटी ॲरिथमिक ड्रगची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, म्हणजे अजून आतापर्यंत आपण ज्या आपले जे 3 लेक्चर झालेले आहेत अँटी ॲरिथमिक या ड्रगची त्याचा एक सारांश म्हणून आपण एक ॲनिमेशन व्हिडिओ आता बघणार आहोत. सो तुम्हाला ह्या 3 लेक्चरमध्ये जे काही झालेलं आहे ते तुम्हाला रिवाईज होईल आणि तुम्हाला इझिली समजून जाईल. ओके,
Arrhythmic agents are drugs used to suppress abnormal rhythms of the heart. They act to either interfere with the dynamics of cardiac action potentials by blocking a certain ion channel, or block the sympathetic effects of the autonomic nervous system on the heart to slow down heart rate. There are 5 classes of antiarrhythmic drugs. Class 1, sodium channel blockers. These drugs bind to and block the fast sodium channels that are responsible for the depolarizing phase in contractile myocytes. The result is a slower depolarization with a smaller amplitude. Slower influx of sodium results in a smaller flow of positive ions through gap junctions to adjacent cells. The adjacent cells take longer to reach the threshold required to generate a new action potential, ultimately resulting in a slower propagation of action potentials through the myocardium. This reduced conduction velocity helps to suppress formation of reentrant circuits, hence the use of these drugs for treating reentrant tachycardias. Class 1 agents are divided further into subclass 1A, 1B, and 1C. These subclasses differ in the strength of sodium channel blockage and in their effect on the duration of action potentials and the effective refractory period, the ERP. While subclass 1C has no effect on ERP, 1A prolongs and 1B shortens ERP, respectively. Changes in ERP may have different outcomes for different types of arrhythmias. A longer ERP generally reduces cardiac excitability, but prolonged repolarizations may increase the risk of torsade de pointe, a type of tachycardia caused by after depolarizations. Class 2, beta blockers. These drugs bind to beta-1 adrenergic receptors and block the sympathetic influences that act through these receptors. Sympathetic nerves release catecholamines, which act to increase SA node firing rate and cardiac conductibility, especially at the AV node. These activities may precipitate arrhythmias. Beta blockers suppress sympathetic effects, thereby decreasing heart rate and slowing down conduction through the AV node. The latter is particularly useful in treatment of tachycardias that originate upstream of the AV node, known as supraventricular tachycardias, or SVT. Note should be taken, however, that beta blocker treatment may cause AV blocks. Class 3, potassium channel blockers. These agents block the potassium channels responsible for the repolarizing phase. The result is a slowed repolarization, hence a prolonged duration of action potentials and refractory period. This reduces the heart's excitability and suppresses reentrant tachycardias. However, these drugs may also cause arrhythmias because slow repolarizations are associated with longer QT intervals and increased risk of torsade de pointe. Class 4, calcium channel blockers. These drugs block calcium channels that are responsible for depolarization in SA and AV nodal cells. Blocking these channels results in a lower sinus rate and slower conduction through the AV node. However, because calcium is also involved in cardiac myocyte contraction, these agents also reduce contractility of the heart and should not be used in case of systolic heart failures. Class 5 includes all drugs that act by other or unknown mechanisms. ओके सो आय थिंक तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट इन अँटीअरेथमिक ड्रगमध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. ओके सो आपल्याला डिप्लोमाच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे अँटीअरेथमिक ड्रग फॉर 1 लेक्चर. ओके फक्त एका तासामध्ये पूर्ण अँटीअरेथमिक ड्रग जो आहे अँटीअरेथमिक ड्रग हे कंप्लीट करायचं होतं. आपल्याला लागलेत 3 लेक्चर लागलेत आणि त्याच्यापेक्षा जास्त आजचं हे एक्स्ट्रा लेक्चर आहे. ओके सो सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे त्यापेक्षा जास्त आपण इन डिटेल घेत आहोत. सो त्याच्यामुळे आपल्याला जे टोटल 5 क्लासमध्ये जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे ते आपल्या बुकमध्ये फक्त 2 क्लासमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि जे मेजर प्रोटोटाईप ऑफ ड्रग मोस्टली यूज केले जातात त्याच्यामध्ये क्विनिडिन आहे, प्रोकेनामाइड ड्रग आहे, ओके लिग्नोकेन आहे, फिनिटॉइन आहे, प्रोप्रियानोलाल आहे, विच इज मोस्टली यूज ॲज अन अँटीअरेथमिक ड्रग. ओके सो त्याच्यामुळे तेवढेच क्लास जे आहेत ते एक्सप्लेन केलेले आहेत. ओके आणि एक्झाम
एक्झाममध्ये सुद्धा ह्याच ड्रगवर क्वेश्चन रिपीटेडली विचारले गेलेले आहेत. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की क्युनिडिन जो ड्रग आहे विच इज मोर इम्पॉर्टंट, त्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, रिझनसुद्धा विचारले गेलेले आहेत आणि ब्रीफ क्वेश्चनसुद्धा विचारला गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर लिग्नोकेन, फिनिडॉइन किंवा प्रोप्रियानोलॉल आहे विच ॲक्ट थ्रू द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके, ह्याच्यावरसुद्धा शॉर्ट क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ओके, सो आज आपला हा पार्ट जो आहे अँटी अरेथमिक ड्रग तो इथे कवर झालेला आहे. ओके, सो जी न्यू कॅटेगरी आपण स्टार्ट केली होती ड्रग ॲक्टिंग ऑन कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, त्याच्यामध्ये आपले 2 पार्ट कवर झालेले आहेत, कार्डिओटॉनिक ड्रग आणि अँटी अरेथमिक ड्रग. ओके, सो नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला त्याच्यातला 3rd पार्ट स्टार्ट करायचा आहे अँटी अंजायनल ड्रग. देन वी कंटिन्यू विथ द मेजर पार्ट ऑफ दिस न्यू कॅटेगरी दॅट इज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. ओके, आणि त्याच्यानंतर आपली ही कॅटेगरी संपणार आहे. ओके, सो अजून 2 पार्ट ह्याच्यामधले कवर करायचे राहिले आहेत. ओके, सो आत्तापर्यंतच्या सिलेबसमध्ये किंवा ह्या चॅप्टरमध्ये सुद्धा जर तुम्हाला कोणता पॉईंट कळला नसेल, कोणता पॉईंट रिपीट हवा असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता, सांगू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिस्निंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.